ये 100% पूरा होगा, बाकी बराबर नहीं। है। तो 10 दिन में अगर आपका पूरा हो जाएगा तो CNRS को बुला के CCTV का ये करना पड़ेगा ना, सुरक्षा जांच करना है। सुरक्षा जांच करना पड़ेगा। कराइएगा। हाँ, और फर्स्ट वीक का करून टाका यांचे 10 दिवसाचं दिले जाएंगे तो ठीक है ना। देखो 10 दिन में मैं फर्स्ट वीक में वापस आऊँगा देखने के लिए। सर आपके मार्गदर्शन में काम चल रहा है, आप सामने ही रहते हैं और आप चेक सवाल करते ही वो हैं। नहीं, मेरा सवाल देखो, मेरे से ज़्यादा वो हमारे अधिकारी जो ध्यान देते हैं उसके ऊपर हमें विश्वास है। सर आपने तो पीरियडिकली इस काम का टेक्निकल नॉलेज निरीक्षण इनको किया है, ज़्यादा आप बार बार आपने देखा ही नहीं, है। अभी 10 दिन में आप काम कंप्लीट करके दे दो, मग तुम्ही CNRSला फर्स्ट वीकमध्ये पाठवा आणि मग त्याला 1-2 आठवडे जातात. म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत त्यांचं जर आलं तर आप 20 तारखेला म्हणजे आपण नमस्कार, सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैयद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मीरा भाईंदरच्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मीरा भाईंदरमध्ये जी मेट्रो होती ती आता सुरू होणार आहे। डिसेंबर 25 पर्यंत मेट्रोच्या 2 स्टेशनचं काम सुरू होणार आहे आणि दहिसरला जो मीरा भाईंदरची मेट्रो आहे ती दहिसर चेकनगरला जी जोडली जाते तिथून पांडुरंगवाडी आणि त्याच्यानंतर काशीगाव या 2 मेट्रो स्टेशनचं काम जवळपास 90% पूर्ण झालेलं आहे। येत्या 25 डिसेंबरला याचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे। 2 स्टेशन मीरा भाईंदरकरांसाठी हे चालू करण्यात येणार आहेत। मात्र दहिसरपासून ते सुभाषचंद्र बोसपर्यंत जी मेट्रो लाईन आहे, सुभाषचंद्र बोसपर्यंत पूर्ण मेट्रो सुरू होण्यासाठी जवळपास 1 वर्षाचा कालावधी जाणार आहे। या सर्व संदर्भात मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सरनाईक साहेबांना निर्देश दिले आहेत, तसेच या सर्व कामांची माहिती दिली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज सकाळी या ठिकाणी आले होते। त्यांनी या सर्व मेट्रो लाईनचा दौरा केलेला आहे। सुरुवातीला दहिसर स्टेशन आहे मेट्रो स्टेशन, त्याच्या ठिकाणी पाहणी दौरा केला आणि त्यानंतर आता आपण आहोत काशीगाव या ठिकाणी आणि काशीगाव मेट्रो स्टेशनचं देखील जवळपास 90% काम हे पूर्ण झालेलं आहे। या सर्व संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय माहिती दिली आहे, कधीपर्यंत मीरा भाईंदर वासियांना मेट्रोचा आनंद घेता येईल, मेट्रोनी प्रवास करता येईल हे जाणून घेऊया। सर काय सांगणार आज मेट्रोच्या कामात? मी दहिसर पासून या काशीगाव मेट्रो स्टेशन पर्यंतची पाहणी केली। मध्ये पांडुरंगवाडी आणि मिरड गावठाण असे 2 स्टेशन आहेत आणि जवळजवळ 95% काम हे पूर्ण झालेलं आहे असं अधिकाऱ्यांचं आणि ठेकेदारांचं मत बनलेलं आहे। आणि ठेकेदारांना MMRDच्या माध्यमातून 10 दिवसाची डेडलाईन दिलेली आहे की 30 नोव्हेंबरपर्यंत तुमचं काम जे फिनिशिंग आहे ते कंप्लीट करायचं, जेणेकरून सुरक्षा एजन्सीला हे काम तसं झालेलं आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं हे आता वापरणं योग्य आहे आणि मेट्रो या ठिकाणावरनं चालू करायला हरकत नाही असं जेव्हा त्यांचं सर्टिफिकेट येतं आणि त्या सर्टिफिकेट येण्यासाठी किंवा त्यांना पाहणी करण्यासाठी एक 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो आणि तो कालावधी लागल्यानंतर आणि त्यांच्याकडनं जे काही सर्टिफिकेट आलं त्यानंतर आम्ही मेट्रो चालू करू। अंदाजे मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना जी स्वप्न होतं की जवळजवळ 14 वर्षाचं, कारण 14 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतो आणि ह्या भागाचा मी अभिमानाने सांगू इच्छितो की माझ्या ठाणे असू द्या किंवा मीरा भाईंदर असू द्या सगळीकडे आता मेट्रो चा प्रवास लोकांना मिळतोय आणि प्रामुख्याने मीरा भाईंदरच्या जनतेनं फार विश्वास टाकला होता आणि त्यामुळे MMRDच्या माध्यमातून आमच्या महायुती सरकारनं प्रामुख्याने देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांच्या सरकारनं ही मेट्रो आता पूर्णत्वास नेलेली आहे आणि पुढील महिन्याच्या अखेरीस आम्ही MMRDच्या अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनुसार त्यांनी 25 डिसेंबर ही डेडलाईन दिलेली आहे की 25 डिसेंबरपर्यंत आम्ही सगळी तयारी पूर्ण करू आणि नंतर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्यानंतर ही मेट्रो सुरुवात होऊ शकेल। राहिला प्रश्न काशीगावपासून सुभाषचंद्र बोस मैदानपर्यंतचा, परंतु त्याला काही तांत्रिक गोष्टी अडचणी येत असल्या कारणानं त्याला 1 वर्षाचा कालावधी अजून लागणार आहे। म्हणजे सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत जी मेट्रो आहे पुढे डोंगरीला कारशेडमध्ये जाणार होती, परंतु ती कारशेड आता जवळजवळ रद्द झाल्यातच जमाय, तशी अधिसूचना अजून काढलेली नाही, परंतु तो रद्द करून जसं दहिसरचं मेट्रोचं स्टेशन होतं म्हणजे सुभाषचंद्र बोस मैदानापासून वसई विरारकडे मेट्रो जाणार आहे, म्हणजे साधारण त्याला 1.5 वर्षाचा कालावधी लागणार आहे आणि इकडनं मग वसई विरारला सुभाषचंद्र बोस मैदानापासून त्याला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। त्याला जवळजवळ अजून पुढले 6 महिने म्हणजे वसई विरारचा मेट्रोचा चालू व्हायला 1.5 वर्षाचा कालावधी आणि सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत काशीगाव येथून जायला जी मेट्रो आहे त्याला 1 वर्ष म्हणजे डिसेंबर 2026 अशा पद्धतीनं
साधारण टायमिंग आमच्या एमएवाडीच्या अधिकाऱ्यांनी ठेवलेलं आहे. परंतु बहुप्रतीक्षित असलेली काशीगाव ते दहिसर ही मेट्रो मात्र पुढील महिन्याच्या 25 डिसेंबरपर्यंत चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काशीगावचं जिथे जागा उतरणार होती त्या जागेचा एक वाद होता. बघा, आता काही गोष्टी मला म्हणजे अडचणीमध्ये मी कुणाला आणू शकत नाही, कारण मला त्यात राजकारण आणायचं नाही. म्हणजे खरं तर अजूनही 2-3 महिने पूर्वीच हे मेट्रोचं आम्हाला सुरुवात करता आली असती, परंतु या मेट्रोच्या खाली काही जागा मालकांनी थोडंसं काम अडवल्यामुळे थोडासा उशीर झाला. 3-4 महिन्याचा कालावधी लागला. आमच्या अधिकाऱ्यांना तो त्रास सहन करावा लागला, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढला आणि ते काम चालू झालं. त्यामुळे आता काही अडचण नाही. सर, डिसेंबर